A7 न्यूजमध्ये आपले स्वागत। स्वतःवर हल्ल्याचा बनाव केल्याप्रकरणी डॉक्टर दिलीप मस्के सहित तिघांना अटक। विधानसभा निवडणुकीत डॉक्टर दिलीप मस्के यांच्यावर कोणी हल्ला केला नव्हता, त्यांनी स्वतःच तसा बनाव रचल्याचे निष्पन्न झाल्यावरून मंगळवारी पोलिसांनी डॉक्टर मस्केसह तिघांना ताब्यात घेतले आहे। याबाबत मंगळवारी पोलीस अधीक्षक कार्यालयातर्फे एक प्रसिद्धीपत्रक देण्यात आले असून त्यामध्ये डॉक्टर दिलीप मस्के यांच्या वाहनावरील हल्ला बनावट असल्याचे सांगण्यात आले आहे। 20 नोव्हेंबर रोजी विधानसभेसाठी मतदान होणार होते। त्यापूर्वी 18 नोव्हेंबरच्या मध्यरात्री 12:30 ते 1 वाजेदरम्यान कळमनुरी विधानसभेकरिता वंचित बहुजन आघाडीतर्फे निवडणूक लढवित असलेले डॉक्टर दिलीप मस्के हे हिंगोलीकडे येत असताना त्यांच्या वाहनावर हल्ला झाला होता, ज्यामध्ये डॉक्टर मस्के यांच्या छातीला मार लागल्याचे कळमनुरी पोलिसांकडे नोंदविण्यात आले होते। या प्रकरणी पोलीस निरीक्षक विकास पाटील यांच्या नियंत्रणात स्थापन केलेल्या पथकाने तपास केला असता तपासात असे निष्पन्न झाले की डॉक्टर सूरज राठोड यांनी बंसी पवार त्यांच्यामार्फत प्रकाश चांदीवाले, वैभव राठोड, महेश भांगे, रामदास चपटे व गोपाल धोंडे सर्व राहणार वसमत यांना हल्ला करण्यासाठी सांगितले होते। या सर्वांनी नकार दिल्यामुळे डॉक्टर सूरज राठोड, डॉक्टर दिलीप मस्के तसेच चालक आफताब रहीम खा यांना गाडी फोडल्याप्रकरणी मंगळवारी ताब्यात घेतले होते। सदरील कामगिरी पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, पोलीस अधीक्षक श्रीमती अर्चना पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विलास पाटील, कळमनुरीचे पोलीस निरीक्षक मोहन भोसले यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवसाम घेवारे, सहाय्यक पोलीस निरीक्षक रघुनाथ शेवाळे, पोलीस अंमलदार नितीन गोरे, साईनाथ कंठे, आकाश टापरे, नरेंद्र साळवे, हरिभाऊ गुंजकर, आजम प्यारेवाले, शेखुराव बोले, दत्ता नागरे या पथकाने केली। A7 न्यूजसाठी अनीस अहमद, हिंगोली। ताज़ा घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।